तर अशा पद्धतीने आपलं तोरणपट्टी तयार झालेली आहे. तर हे तुम्हाला हवं तितकं तुम्ही लांब करू शकता. हवा तो रंग, हवा ती बॉर्डर तुम्ही वापरू शकता. थँक्यू. आता आपण जी तोरणपट्टी करणार आहोत त्याच्यासाठी सुरुवातीला ही नॉट करून घ्यायची. ही झाल्यानंतर इथे 17 चेन करून घ्यायची. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आता हे 17 चेन घातल्यानंतर इथे 3 सोडून द्यायचं. 1 2 3 आणि चौथ्या ह्याच्यात डबल क्रोशे करायचे. नंतर त्याच्या बाजूच्या चेनमध्ये परत डबल क्रोशे. बाजूच्या चेनमध्ये असे टोटल 14 चेनीवर 14 डबल क्रोशे येते. तर हे अशा पद्धतीने 14 चेनवर 14 क्रोशे डबल क्रोशे आलेले आहे. आणि ही एक सिंगल चेन जी आपण 3 घेतलेली ही धरून 15 झालेले आहेत. आता इथे 1 2 3 चेन करायचं, टर्न करायचं आणि ह्या डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे करायचे. एक, त्याच्यानंतर ह्या पुढच्या डबल क्रोशेमध्ये परत डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेमध्ये परत डबल क्रोशे. आता इथे 3 चेन करायचे आहे. 1 2 3 आणि हे खाली 3 सोडायचे आहेत. 1 2 3 चौथ्या ह्याच्यामध्ये 1 2 3 चौथ्या ह्याच्यामध्ये परत डबल क्रोशे. आता या एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 3 परत 3 चेन, एकाच ह्याच्यात 3 डबल क्रोशे करायचे एका चेनमध्ये. मग इथे परत 3 चेन, परत इथे 1 2 3 सोडायचं, चौथ्या ह्याच्यात डबल क्रोशे करायचं. 1 2 3 4. म्हणजे आपलं काय होईल, इकडे 4 इकडे 4 क्रोशे, इकडे 4 आणि मध्ये 3, हे मध्ये गॅप. आता परत 3 चेन, टर्न करायचं, परत या 4 क्रोशे डबल क्रोशेवर परत 4 डबल क्रोशे करायचे. ही चेन जी आपण करतो ती डबल क्रोशेमध्येच धरायचं. असं. आता 2 चेन, 1 2 आणि ही जी गॅप आहे ना इथे 3 डबल क्रोशे. 1 2 3, मग 3 चेन, मग परत ह्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3.
इथे 2 चेन, 1 2 आणि परत या 4 डबल क्रोशेमध्ये परत 4 डबल क्रोशे, 1 2 3 4, परत 3 चेन, टर्न, परत हे 4 डबल क्रोशेमध्ये परत 4 डबल क्रोशे, मग इथे 3 चेन, 1 2 3, मग ही जे मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3, मग परत 3 चेन, मग परत ह्या डबल क्रोशामध्ये परत डबल क्रोशे, 1 2 3 4, म्हणजे हे साईडचे जे 4 डबल क्रोशे आहे ते सेमच आहे ना, फक्त आपला मधला पॅटर्न जो आहे तो बदलतो. परत 3 चेन, 1 2 3, टर्न, परत 4 डबल क्रोशे, दोन चेन, आता या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3, तीन चेन, परत याच्यात डबल क्रोशे 3दा, 1 2 3, 2 चेन, परत आहे 4 याच्यात 4 डबल क्रोशे, 1 2 3 4. हे अशाच पद्धतीने तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं करून घ्यायचं, जितकं मेजरमेंट असेल तितकं सेम. हे जेव्हा तुमचं पूर्ण लेंथ करून होईल ना, जितकी तुम्हाला लांबी हवी तितकी, की इथे आपण जसं आपलं जसं सुरुवातीला आपण जसं केलं आहे ना तसंच एंडिंग पार्ट करायचं आहे इथे. जेव्हा तुमचं हे सगळं कंप्लीट होईल, किती तुम्हाला लांबीला हवं तेव्हा जेव्हा होईल तेव्हा शेवटचं हे आपण इथे 3 चेन करू, 3 टर्न, आता 4 डबल क्रोशेवर 4 डबल क्रोशे, आता इथे किती आहेत 3 आहेत, मग इथे 3 करायचं, 4 झाले, हे 4 डबल क्रोशे झाले, मग ह्या 3 चेनमध्ये 3 डबल क्रोशे करायचे, 1 2 3, मग हे 3 चेन आहेत त्याच्यावर 3 डबल क्रोशे,
एक, 3 चेनवर 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे, परत या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3 आणि परत या याच्यावर 4 डबल क्रोशे, 1 2 3 4. म्हणजे हे टोटल आपले किती झाले? 4 4 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर असं हा एंडिंग पार्ट करायचा. तुम्हाला जितकी लांबी हवी तितकी घ्यायची. पहिला आणि लास्टला हे असं करायचं. आता आपल्याला याला बॉर्डर करायची आहे. बॉर्डर करायची आहे ग्रीन कलरची. आधी नॉट करून घ्यायची. मग या पहिल्या ह्याच्यात घालायची, इथे पहिल्या चेनमध्ये पुढच्या चेनमध्ये असं घालून हे सगळ्या ह्याच्यातून असं ओढून बाहेर घ्यायचं. परत पुढच्या चेनमध्ये परत सगळं असं ओढून तिन्ही ह्याच्यातून ओढून बाहेर. डबल हाफ क्रोशे म्हणतात त्याला. असं करून असं पूर्ण प्रत्येक ह्याच्यातून काढायचं. पंधरा डबल क्रोशेवर 15 वेळा हे असं येणार. हे लास्ट चेन असं. आता इथे कॉर्नरला डबल चेन करायची 1 2 आणि टर्न करायचं. परत इथे डबल सिंगल क्रोशे करायचा 1, परत सेम याच्यात आणि एकदा 2. अशा पद्धतीत आता पुढच्या गॅपमध्ये जायचं. सेम तिन्हीमधून काढायचं. परत त्याच ह्याच्यात 2दा असं. परत पुढच्या गॅपमध्ये 1 2. असं हे पूर्ण करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं तोरणपट्टी तयार झालेली आहे. तर हे तुम्हाला हवं तितकं तुम्ही लांब करू शकता. हवा तो रंग, हवा ती बॉर्डर तुम्ही वापरू शकता. थँक्यू.